भागामध्ये म्हणला तर आता मेन आमच्या गल्लीचं झालं हे. आता बागेचं काम रखडलेलं आहे आपल्या इथं. बाग गेली म्हणला तर 4-5 वर्ष बाग कशीच बंद पडली होती. बघितलं गेलं तर कचरा उठाव होत नव्हता. आता रोडची साफसफाई करत नाहीत कोण. झाडू कामगार कमी असल्यामुळे इकडं कोण जास्त करत नाही. त्यामुळे दुर्गंधी आले, माणसं आजारी पडाले. कुत्र्यांची समस्या वाढली आहे. त्याच्यावर पण आम्ही भरपूर अर्ज केले, ड्रेनेज लाईनसाठी पण केले, पण त्यावर अजून काय पुढं प्रक्रिया स्टार्ट पण झाली. जवळजवळ आता 2 वर्ष जरी ते झाले तिथं गटर साफ वगैरे करायला कोणीही येत नाही. किती तुम्ही अर्ज करा, आज येतो उद्या येतो असं सगळे महानगरपालिका कर्मचारी सांगतात, कोणी येत नाहीत. आता खाली सचिन वगैरे येऊन आहेत, आता जे इलेक्शनला उभारले जातात प्रभाग क्रमांक 11मधून डमधून त्यांना सांगितलं आम्ही, त्यांनी मग खाली बाग वगैरे आम्हाला स्वच्छ करून दिल्या. पण असा बघा नेतृत्व पाहिजे की बाबा खरोखर फोन केला की बाबा यायला पाहिजे, तुमची काय समस्या आहे हे विचारायला पाहिजे इथं. आता तुम्ही आता इथं भरपूर गोष्टी आहेत, तुम्ही संध्याकाळी जर आला तर ट्रॅफिक एवढं जाम होतं इथं, कारण की हा सर्व्हिस रोड नाही, सर्व्हिस रोड आहे, गल्लीतला रोड आहे हा. येताना मोठमोठे वाहने इथून जातात गल्लीत, लहान पोरं खेळत वगैरे असतात, याची पण दक्षता घ्यायला पाहिजे नगरसेवकांनी. नगरसेवक फोन केले की कोण नाही, कोणीही येत नाही या प्रभागात. पाण्याची समस्या असू दे, कोणी नाही, कोणी येत नाही. आम्ही स्वतः जाऊन जवळ कमापीठावर जाऊन तक्रार करायला लागते, त्यावेळी टँकर येते. त्यामुळे नगरसेवक असा हवा की बाबा फोन केला की यायला पाहिजे, तुमची समस्या काय आहे हे सगळं सांगायला पाहिजे, असा नगरसेवक आम्हाला पाहिजे. ही आता आमची